विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या तिसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील रिव्हिजन 1 हा भाग पाहणार आहोत. रिव्हिजन REVISION. रिव्हिजन म्हणजे काय? उजळणी. मग या उजळणीमध्ये रिव्हिजनमध्ये आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत त्या पाहूया. लुक, LOOK, लुक म्हणजे पहा. से अँड ॲड. से म्हणजे काय? म्हणा. से म्हणजे काय? म्हणा. अँड आणि ॲड. ॲड म्हणजे काय? मिसळा, मिळवा. मोर वर्ड्स. मोर म्हणजे काय? MORE. मोर. मोर म्हणजे आणखी. MORE. मोर शब्दांचे उच्चार लक्षात ठेवा. मोर वर्ड्स. WORDS. वर्ड्स. वर्ड्स म्हणजे काय? तर शब्द. WORDS. वर्ड्स. वर्ड्स म्हणजे शब्द. टू ईच. EACH. ईच म्हणजे काय? प्रत्येक. ग्रुप. GROUP. ग्रुप. ग्रुप म्हणजे काय? गट. इथं प्रत्येक गटाला काय करायचं आहे? तुम्ही शब्द मिळवायचे आहेत. आधी दिलेले शब्द पहा, म्हणा, वाचा आणि नंतर त्याच्यामध्ये आणखी शब्द ऍड करायचे आहेत. चला सुरुवात करूया. पार्ट्स ऑफ द बॉडी. PARTS. पार्ट्स. पार्ट्स म्हणजे काय? भाग. ऑफ द बॉडी म्हणजे आपल्या शरीराचे. बॉडी. बॉडी म्हणजे शरीर. आपल्या शरीराचे भाग. पहिला शब्द दिलेला आहे HANDS. हँड्स. हँड्स म्हणजे काय? हात. चित्र पण दिलेलं आहे आपल्याला बघा. हँड्स म्हणजे हात. पुढे शब्द दिलेला आहे, माझ्या माग तुम्ही म्हटला तरी चालेल, NOSE. नोज. नोज म्हणजे नाक. त्यानंतर एक शब्द आहे HEAD. हेड. हेड म्हणजे काय? डोके. इथं आपल्याला चित्र दिलेलं आहे. त्यानंतर EYES. आईज. आईज म्हणजे काय? डोळे. एक डोळा असेल तर आय असं म्हणावं लागेल आणि दोन डोळे असतील तर आईज असा शब्द येतो. आणि फिफ्थ वर्ड म्हणजे पाचवा वर्ड दिलेला आहे EARS. इयर्स. इयर्स म्हणजे काय? तर कान. असे 5 शब्द आपल्याला दिलेले आहेत. आता याच्यानंतर आपल्याला इथं काही शब्द ऍड करता येतील का? म्हणजे मिसळता येतील का? आपण आणखी 5 नावं पाहूया. बघा, जसं आपल्याला हँड्स दिलेला आहे तसा आपण एक शब्द घेऊ शकतो, लेग्स. LEGS. लेग्स. लेग्स म्हणजे काय? पाय. त्यानंतर नोज दिलेला आहे तसंच आपण एक शब्द घेऊ शकतो. नोजच्या वरती आपलं कपाळ असतं. नाकाच्या वर कपाळ आहे. कपाळाला काय म्हणतात? फोरहेड. FOREHEAD. फोरहेड. फोरहेड म्हणजे काय? कपाळ. हेड म्हणजे काय? डोके. आणि फोरहेड म्हणजे काय? कपाळ. त्यानंतर हेड हा शब्द दिलेला आहे. तसंच आणखी आपल्याला काय शब्द घेता येईल? स्टमक. पोट. STOMACH. स्टमक. स्टमक म्हणजे पोट. त्यानंतर आणखी एक शब्द घेऊया. बघा, टोज. TOES. टोज. टोज म्हणजे काय? टोज म्हणजे पायाची बोटे. आणखी एक शब्द घेऊया. चेस्ट. CHEST. चेस्ट. चेस्ट म्हणजे काय? छाती. बघा, जसे हे 5 शब्द आहेत तसे आणखी 5 बॉडी पार्ट्स
आपण पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट पिक्चर पाहूया कशाचं आहे, कलर्सचं. मग कलर्स कोणकोणते दिलेले आहेत, RED रेड, रेड म्हणजे लाल. GREEN ग्रीन, ग्रीन म्हणजे हिरवा, इथं दिसतोय आपल्याला. त्यानंतर YELLOW येलो, येलो म्हणजे कसला, येलो म्हणजे पिवळा. त्यानंतर ब्लॅक, BLACK ब्लॅक, ब्लॅक म्हणजे काय, काळा. ब्लॅक, ब्लॅक म्हणजे काळा. त्यानंतर व्हाईट, WHITE व्हाईट, व्हाईट म्हणजे काय, पांढरा. व्हाईट. आता आणखी कलर्स आपण पाहूया. बघा आपल्याला आणखी काही कलर्सची नावं ऍड करता येतात का ते बघूया. पिंक हा एक कलर आहे बघा, पिंक, PINK पिंक. पिंक म्हणजे काय, तर गुलाबी, पिंक. आणखी एक कलरचा शब्द ऍड करता येईल, एक वर्ड ऍड करता येईल, कोणता, ब्ल्यू, BLUE ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे काय, निळा. त्यानंतर आणखी एखादा वेगळा शब्द येतोय का बघूया. पहा, आठवा बघू, व्हायलेट, VIOLET व्हायलेट. व्हायलेट म्हणजे काय, तर जांभळा. व्हायलेट म्हणजे जांभळा. त्यानंतर आणखी एखादं कलरचं नाव आपण ऍड करता येतंय का ते पाहूया. बघा आठवा, तुम्हाला आठवतंय का तेही पाहूया. मी सांगतो, पहा, ब्राऊन, BROWN ब्राऊन. ब्राऊन म्हणजे तपकिरी. ब्राऊन म्हणजे काय, तपकिरी. त्यानंतर आणखी एखादा शब्द येतोय का पाहूया. बघा, ऑरेंज, ORANGE ऑरेंज. ऑरेंज या शब्दाचे दोन अर्थ होत आहेत बघा. ऑरेंज या शब्दाचा अर्थ आहे नारंगी आणि दुसरा अर्थ आहे संत्री, हे फ्रूट आहे. आणि ऑरेंज कलर पण आहे, ऑरेंज फळ पण आहे, फ्रूट पण आहे, हे लक्षात घेऊया. आता पुढचे काही पिक्चर्स पाहूया आपण. पुढचे पिक्चर्स आहेत फ्रुट्सचे. याच्यामध्ये कोणकोणती फ्रुट्स आहेत, APPLE ऍपल. ऍपल म्हणजे काय, सफरचंद, आपल्याला दिसत आहे. ORANGE तुम्हाला मी आता सांगितलं, ऑरेंज. ऑरेंज म्हणजे संत्री. त्यानंतर MANGO मँगो. मँगो म्हणजे आंबा. त्यानंतर ग्रेप्स, GRAPES ग्रेप्स. त्यानंतर पपया. पपया म्हणजे पपई, PAPAYA पपया. ही 5 फ्रुट्स आपण पाहिली. आता आपण काही फ्रुट्सची नावं ऍड करूया, मिसळूया. बघा, FIG फिग, FIG फिग. फिग म्हणजे काय, तर अंजीर. बनाना, BANANA बनाना. त्यानंतर जसं ऍपल पाहिलं त्याच्या आधी फक्त PINE एवढं जोडलं आणि ऍपलचं स्पेलिंग लिहिलं की ते होतं पाइनॲपल. पाइनॲपल. पाइनॲपल म्हणजे काय, तर अननस. आणखी ग्वाव्हा, GUAVA ग्वाव्हा. ग्वाव्हा म्हणजे काय, तर पेरू. त्यानंतर कोकोनट, COCONUT
कोकोनट. कोकोनट म्हणजे काय? नारळ. बघा आपण हे 5 फ्रुट्स पाहिले आणि 5 फ्रुट्स ऍड केलेले आहेत. आता आणखी पुढचं पिक्चर पाहूया, पुढचा ग्रुप्स पाहूया. तो आहे व्हेजिटेबल्सचा. आपल्याला व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या हे माहिती आहे. मग कोणकोणत्या भाज्या आपण खात असतो? तर इथं 5 पिक्चर्स दिलेले आहेत भाज्यांची, व्हेजिटेबल्सची. पहिली भाजी दिलेली आहे कॅबेज. CABBEAGE कॅबेज. कॅबेज म्हणजे कोबी. त्यानंतर दुसरं पिक्चर दिलेलं आहे ब्रिंजल. BRINJAL ब्रिंजल. ब्रिंजल म्हणजे काय? तर वांगे. त्यानंतर पंपकिन. PUMPKIN पंपकिन. पंपकिन म्हणजे काय? भोपळा. आणखी एक पिक्चर दिलेला आहे ओनियन. ONION ओनियन. ओनियन म्हणजे काय? कांदा. आणि पीज. PEAS पीज. पीज म्हणजे काय? वाटाणा. हे 5 पिक्चर्स आपण पाहिले. आता आपण काही व्हेजिटेबल्स याच्यामध्ये ऍड करूया. बघा आपल्याला माहिती आहे टोमॅटो. TOMATO टोमॅटो. त्यानंतर गार्लिक. GARLIC गार्लिक. गार्लिक म्हणजे काय? लसूण. त्यानंतर आणखी एखादी भाजी ऍड करता येईल का? बघा तुम्ही स्वतः विचार करा. बरोबर आहे, जिंजर. GINGER जिंजर. जिंजर म्हणजे आले. त्यानंतर पोटॅटो. POTATO पोटॅटो. पोटॅटो म्हणजे बटाटा. आणखी एक भाजी ऍड करूया. रॅडिश. RADISH रॅडिश. रॅडिश म्हणजे मुळा. रॅडिश म्हणजे मुळा. बघा टोमॅटो. गार्लिक. गार्लिक म्हणजे लसूण. जिंजर. जिंजर म्हणजे आले. पोटॅटो. पोटॅटो म्हणजे बटाटा. रॅडिश. रॅडिश म्हणजे मुळा. या 5 व्हेजिटेबल्स आपण या ग्रुपमध्ये ऍड केल्या. आता आपण पुढचा एक ग्रुप आपल्याला दिलेला आहे तो पाहूया. हा जो ग्रुप आहे तो आहे थिंग्स वी यूज इन स्कूल. थिंग म्हणजे काय? वस्तू. थिंग्स म्हणजे काय? वस्तू. THINGS थिंग्स. थिंग्स म्हणजे वस्तू. वी यूज म्हणजे आपण वापरतो. इन स्कूल. इन स्कूल म्हणजे काय? शाळेमध्ये. मग पहिलं पिक्चर दिलेलं आहे PEN पेन. त्यानंतर पेन्सिल. PENCIL. पेन आणि पेन्सिलचं स्पेलिंग बघा बरंच सारखं आहे. पहिला शब्द पहिले 3 अल्फाबेट सारखे आहेत. PEN. आणि पेन्सिल म्हटलं की CIL पुढे जोडलं की पेन्सिलचं स्पेलिंग झालं. पेनच्या पुढं CIL फक्त जोडायचं, मग पेन्सिलचं स्पेलिंग होतंय. त्यानंतर बुक. BOOK बुक. बुक म्हणजे पुस्तक. आणि बुकच्या अलीकडं NOTE एवढी अक्षरं जोडली की नोटबुक. नोटबुक म्हणजे वही आणि बुक म्हणजे पुस्तक. आणि इरेझर. ERASER इरेझर. इरेझर म्हणजे काय? खोडरबर. ह्या 5 वस्तू आपल्याला सांगता येतील. मग आता अशाच 5 वस्तू आपण कोणत्या वापरतो बघा बरं, आठवत आहेत का? तर रुलर. RULER रुलर. रुलर म्हणजे काय? पट्टी. आपण रेघा ओढण्यासाठी वापरत असतो रुलर. त्यानंतर आपण जसा
इरेजर वापरतो तसा आपण शार्पनर वापरत असतो. SHARP शार्प, EN शार्पन, ER शार्पनर, शार्पनर म्हणजे काय तर आपण पेन्सिलला टोक करतो ते टोक करण्याचं साधन त्याला काय म्हणायचं शार्पनर. त्यानंतर आणखी आपण स्कूलमध्ये काय वापरतो तर स्लेट, SLATE स्लेट. स्लेट म्हणजे काय पाटी, आपण पाटीवरती लिहितो पेन्सिलीने. आणखी काय बघावं आठवत आहेत का तुम्हाला? तुम्ही विचार करा, मी तर तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्ही विचार करा बघू. तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये तुमच्या वर्गामध्ये तुम्ही आणखी कोणत्या गोष्टी वापरत असता बघा, आठवतंय का? बरोबर आहे, चॉक, CHALK. चॉकचं स्पेलिंग कायम लक्षात ठेवा. चॉक, चॉक म्हणजे काय खडू, CHALK चॉक. चॉक म्हणजे काय खडू. त्यानंतर आपण आपल्या वर्गामध्ये दररोजच्या वापरात आपण पेन जसा वापरतो, पेन्सिल वापरतो, नोटबुक वापरतो, बुक वापरतो, इरेजर वापरतो, तसंच आपण कंपास बॉक्स वापरत असतो बघा. COMPASS कंपास, BOX कंपास बॉक्स म्हणजे कंपास पेटी. BOX बॉक्स म्हणजे पेटी, कंपास पेटी किंवा कंपास बॉक्स. बघा हे 5 थिंग जे आहे ते आपण आपल्या स्कूलमध्ये वापरत असतो. आता थिंग्स वी यूज ॲट होम म्हणजे काही वस्तू अशा आहेत की ज्या आपण घरी वापरतो. बघा बरं, थिंग्स म्हणजे वस्तू, वी यूज आपण वापरतो, ॲट होम घरी वापरत असतो. बघा CUP कप, कप म्हणजे काय आपण चहा पिण्यासाठी तो वापरतो कप. GLASS ग्लास, ग्लास हा सुद्धा आपण पाणी पिण्यासाठी दररोज वापरतो. त्यानंतर बाउल, BOWL बाउल, बाउल म्हणजे वाटी, घरी आपण वापरत असतो. बाउल म्हणजे वाटी. त्यानंतर SPOON स्पून, स्पून म्हणजे काय चमचा, स्पून म्हणजे चमचा. त्यानंतर डिश, DISH डिश, डिश सुद्धा आपण रोजच्या आयुष्यामध्ये आपण घरी वापरत असतो. मग आपण घरी आणखी कोणत्या वस्तू वापरतो बघा, आठवतायत का? अगदी बरोबर आहे, आपण झाडू वापरतो बघा, झाडू. त्या झाडूला इंग्रजीमध्ये म्हणतात ब्रूम, BROOM ब्रूम. ब्रूम म्हणजे काय झाडू. आणखी आपल्या घरात आपण काय वापरतो तर पाण्याची बादली वापरतो. पाण्याच्या बादलीला काय म्हणतात बघा, पाण्याच्या बादलीला म्हणतात बकेट, BUCKET बकेट. बकेट म्हणजे पाण्याची बादली. आपण स्वयंपाक करताना आपली आई बऱ्याच वस्तू वापरत असते. किचन मधल्या काही वस्तू सांगितल्या तरी देखील चालतील. बघा आपण टाकी वापरतो पाण्याची, TANK टँक. टँक म्हणजे काय टाकी. आणखी काय वापरतो आपण आठवा बघू, तुम्ही विचार करायचा. आपण आपल्या घरी कोणकोणत्या वस्तू वापरतो त्याची यादी आपण करत आहोत. आपण बाउल पाहिला, कप पाहिला. आपण घरी इस्त्री करत असतो, त्याला म्हणतात
आयरन, IRON, आयरन. आयरन म्हणजे काय? इस्त्री. आपण आपल्या घरामध्ये रेफ्रिजरेटर वापरत असतो बघा. आपण त्याला फ्रीज असं म्हणतो, पण इंग्रजीमध्ये त्याला रेफ्रिजरेटर म्हणतात. त्याचं स्पेलिंग असं आहे RE रे, FRI फ्री, GERATOR रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर. विद्यार्थी मित्रांनो, आपण टोटल 6 ग्रुप पाहिले आणि या 6 ग्रुपमध्ये आपण वेगवेगळे असे पार्ट्स ऑफ बॉडी, कलर्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, थिंग्स वी यूज इन स्कूल आणि थिंग्स वी यूज ॲट होम असे टोटल 60 वर्ड पाहिलेले आहेत. बाळांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून हे शब्द वाचायला शिकावं लागेल आणि समजून घ्यावे लागतील. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.